हॅलो फ्रेंड्स, तर नवीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आहे। तर आज आपण भरलेली वांगी कशी करायची ते पाहणार आहोत। तर मी इथे मध्यम आकाराची वांगी घेतलेली आहेत, स्वच्छ धुवून घेतलेली आहेत आणि मधोमध अशी या प्रकारे कापून घेतलेली आहेत। तर ही वांगी आपण तेलावरतीच परतून घेणार आहोत। त्यासाठी मी सुक्का मसाला तयार करून घेते। त्यासाठी इथे मी घेतलेला आहे खोबरं घेतलंय, आलं घेतलंय, कोथिंबीर घेतली आहे आणि लसूण घेतलेला आहे। तर आता प्रथम आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबरं बारीक करून घेणार आहे। प्रथम आपण सुके पदार्थ आहेत ते मिक्सरला बारीक करून घेणार आहे। मी तो खोबरं घेतलेलं आहे, खोबऱ्यामध्ये थोडंसं जिरं घालून घेतलेलं आहे। तर मी आता हे मिक्सरला बारीक करून घेते। जिरा आणि खोबरं आपलं मिक्सरला बारीक करून झालेलं आहे। त्याच्यामध्ये थोडेसे तीळ घालते, त्यानंतर बारीक करून घेते। त्याच्यानंतर आपल्याला ओला मसाला घालायचा आहे, लसूण, आलं आणि कोथिंबीर मी ह्याच्यामध्ये घालून मिक्सरला बारीक करते। त्यामध्येच मी शेंगदाण्याचे कूट घातलेलं आहे, मीठ घातलेलं आहे आणि लाल तिखटही घातलेलं आहे। हे सर्व पदार्थ आपण आता मिक्सरला अगदी व्यवस्थित बारीक करून घेणार आहे। तर अशा प्रकारे आपण सर्व मसाला मिक्सरमधून बारीक करून घेतलेला आहे। अगदी बारीक झालेला आहे बघा, खूप छान पटकन मसाला करून होतो। अशा प्रकारे जर आपण मसाला केला तर मसाल्यामध्येच बारीक चिरलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे। त्यामध्ये थोडंसं तेलही घातलं तरी चालेल। मी इथं कोथिंबीर आणि थोडंसं 1 चमचा तेल घालून घेतलेलं आहे। मसाला थोडासा ओलसर तयार होतो। हा मसाला आता आपल्याला अगदी व्यवस्थितपणे वांग्यामध्ये भरून घ्यायचा आहे। तर या प्रकारे मी मसाला वांग्यामध्ये भरून घेते। तर मसाला आपला पूर्ण वांग्यामध्ये भरून झालेला आहे। तर मी एका साईडला इथे गॅस चालू केलेला आहे आणि एक पॅन घेतलेला आहे। पॅन मध्ये थोडेसं 1-2-3 चमचे तेल घालून घेतलेलं आहे। तेलावरतीच आपल्याला ही सर्व वांगी फ्राय करायची आहेत। तर बघा इथं तेलही गरम झालंय आपलं। तर वांगी मी आता एक एक करून सर्व तेलामध्ये घालून घेते। फक्त तेलावरतीच फ्राय करायचे, खूप छान लागते वांगी अशी। एक 2 मिनिटं आपलं हे वांग तेलावरती चांगलं भाजल्यानंतर आपल्याला हे अगदी हळूवारपणे आलटी पलटी करून घ्यायचं आहे, कारण याच्यातला मसाला बाहेर जायला नको। तर अशा प्रकारे अगदी शिस्तीत वांग हे आपल्याला हलवून घ्यायचं आहे। बारीक गॅसवरती आपल्याला भाजून घ्यायचे वांगी चांगली ठेवलंय। त्याच्यावरती झाकून आपल्याला ठेवायचं थोड्या वेळासाठी। गॅस बारीक करूनच आपल्याला ही वांगी सर्व तेलावरती भाजून घ्यायची आहेत। आणि इथे बघा सर्व वांगी आपली भाजत आलेली आहेत। हे बघा पूर्ण वांगी भाजून झालेली आहेत। फक्त 5 ते 10 मिनिटांमध्येच आपलं भरलेलं वांग तयार होतं। तर बघा पूर्ण अगदी व्यवस्थित शिजलेली आहे वांग हे। तर अशा प्रकारचं वांग तुम्हीही नक्की ट्राय करा, खूप छान लागते याची टेस्ट, मस्तच होते। तर मला इथं वांग्याला थोडासा रसाही पाहिजे होता, त्यामुळे मी चिरलेली वांगी घेतलेली आहे, थोडासा मसाला घेतला आहे, शिल्लक राहिलाय तो। तर त्यालाही मी थोडंसं रशाची वांग्याची भाजी तयार करते। तर पहिला अगोदर मी पातेलं ठेवलेलं आहे गॅसवरती आणि तेल घालून घेतलेले आहे। त्यामध्ये जिरं मोहरीची फोडणी दिलेली आहे आणि वांगीही त्याच्यावरती परतून घेते।
थोडीशी हळद आणि कोथिंबीर घालून घेतली. हा जो मसाला शिल्लक आहे तो घालायचा आपल्याला याच्यामध्ये आता. मसाला चांगला भाजले, वांग पण चांगलं भाजले. तर आता आपण इथं थोडंसं पाणी घालून थोडीशी आपण ही थलथलीत भाजी करणार आहे, म्हणजे थोडंसं रस्सा करणार आहे याला. तर 5 मिनिटांमध्येच वांग हे आपलं इथं शिजून तयार झालेलं आहे. किती छान तयार झाले बघा. रस्साही तेवढाच थोडासा मस्त झालेला आहे वांग. आणि तळून जे आपण तेलावरती जे परतून वांग केलेलं आहे तेही खूप छान होतं वांग. तर तुम्हीही अशा प्रकारची रेसिपी नक्की ट्राय करा. आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली, रश्श्याची वांगी बनवलेली आहेत तीही कशी वाटली तर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. तर आजची ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच एका छानशा व्हिडिओसोबत परत आपण एकदा भेटूया. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.